धनंजय मुंडे यांचा अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जातोय का अशा चर्चा सध्या आहेत। सरकारची ढासळती प्रतिमा सावरायला निर्णयाची शक्यता आहे। वाल्मिक कराडशी संबंध आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंडेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ सुद्धा होऊ शकतो। 3 मार्च पासून अधिवेशन सुरू होणार, त्यापूर्वी मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। पंकज, सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होणं आणि आता अधिवेशनापूर्वी त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो असं म्हटलं जाणं, याबाबत काय नेमके संकेत मिळत आहेत? वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध आणि त्याच्यामुळे पूर्ण वादाच्या फेऱ्यात अडकलेले धनंजय मुंडे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत। त्यांच्यावरती सातत्यानं त्या प्रकरणामध्ये त्या विषयामध्ये आरोप केले गेले आणि त्याच्यानंतर ते कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागाकडनं घेतलेले काही निर्णयावरती जे आहे ते त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। अंजली दमानिया यांनी नुसता आरोप केला नाही तर सातत्यानं ते त्यावेळी घेतलेल्या निर्णयांच्या बाबतीतली माहिती लोकांपुढे ठेवत आहेत। कालच त्यांनी GR नसताना सुद्धा कशा पद्धतीने निर्णय घेतले, हे मंत्रिमंडळाचा माफ करा बैठकीतले निर्णय नसताना त्यांनी कशा पद्धतीने GR काढून घेतले, या गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या विषयावरून विरोधक हे या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आक्रमक होऊ शकतात। आक्रमक झाल्यानंतर सरकारच्या अडचणीत वाद होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय, वाल्मिक कराड यांच्याशी धनंजय मुंडे यांचे जोडले गेलेले संबंध, या सगळ्या विषयावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। या क्षणी जर का विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाले तर सरकारच्या अडचणी वाढू शकतात। अडचणी या अर्थाने वाढू शकतात, सरकारचं अस्तित्व धोक्यात येऊ शकत नाही। मात्र सरकार स्थिर जरी असलं तरी सरकारविषयीचे एक मत लोकांमध्ये पसरलं जाऊ शकतं, सरकारविषयीच्या एक नकारात्मक भावना लोकांमध्ये वाढू शकते। या गोष्टी लक्षात घेऊन जर का डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर या क्षणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मंत्रिमंडळातल्याच काही मंत्र्यांची धारणा अगदी। आणि ही मागणी असताना ती प्रत्यक्ष पूर्ण होते का? खरंच राजीनामा घेतला जातो का? हे पाहावं लागेल। धन्यवाद पंकज दिलेल्या या तपशिलांसाठी।